समोसा, जिलेबी, लाडू हे हानिकारक पदार्थ आहेत. तंबाखू आणि सिगारेटसारखे विषारीजन्य पदार्थ असल्याच्या बातम्या कालपासून मीडियामध्ये येत आहेत. देशभरात या सगळ्या ची चर्चा सुरू आहे. मात्र आता आरोग्य मंत्रालयाने या सगळ्यावर स्पष्टीकरण दिले. याबद्दल कुठलाही आदेश आरोग्य मंत्रालयाने काढलं नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे समोसा आणि जिलेबीवर कुठलेही लेबल लावलं जाणार नाही. कुठलेही फॅट निर्देशक असं लेबल जे लावलं जाणार होतं, अशा बातम्या होत्या, ते आता कुठलंही लावलं जाणार नाहीये असं स्वतः आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्वतंत्रपणे कामाच्या ठिकाणी निरोगी गोष्टींच्या निवडींना प्रोत्साहन देणारा एक ऑइल बोर्ड जारी केला होता, ज्यामध्ये विशिष्टपणे लॉबी, कॅन्टीन, कॅफेटेरिया या ठिकाणी हा बोर्ड लावण्याचा सल्ला दिला होता, जेणेकरून तुम्हाला त्या अन्नपदार्थांमध्ये लपलेलं फॅट किती आहे, शुगर किती आहे आणि तेल किती आहे हे समजलं जाईल आणि तुमच्यामध्ये जागरूकता निर्माण होईल. यासाठी आरोग्य मंत्रालयाने हा बोर्ड जारी केला होता, असं आरोग्य मंत्रालयाने या सगळ्यावर स्पष्टीकरण देताना म्हटलंय. भारतात 60% लोक ही लठ्ठपणाने ग्रासलेले आहेत. मधुमेहाचा आकडा देखील मोठा आहे आणि आता जर आपण पाहिलं तर तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. तरुणच नाही तर लहान मुलांमध्ये देखील हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर हा जो बोर्ड आहे तो तरुणांना किंवा सगळ्या लोकांना आरोग्याबद्दल एक विचार करण्याची संधी देणारा असल्याचं देखील आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय.